सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसनकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 18 एप्रिल रोजी डॉक्टर वळसनकर यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडत स्वतःला संपवलं। या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मुसळे माने या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयात महिलेला दाखल करण्यात आलं। त्यावेळी न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी आरोपी महिलेस 23 एप्रिल पर्यंत कोठडी सुनावली आहे। कामावरून काढल्यानं आरोपी मनीषा माने हिनं डॉक्टर वळसनकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली। डॉक्टर वळसनकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मनीषा मुसळे माने तिच्यामुळेच टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप केला होता। सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी रात्री 10च्या सुमारास पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल करत कोर्टाच्या परवानगीनं रात्रीतून महिलेला अटक केली होती। सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसनकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी आरोपी मनीषा मुसळे माने या महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सोलापूर सत्र व दिवाणी न्यायालयानं सुनावली आहे। न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी ही शिक्षा सुनावली आहे। आरोपी मनीषा माने ही डॉक्टर वळसनकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती। तिला कामावरून काढल्यानं तिने डॉक्टर वळसनकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची प्राथमिक माहिती आहे। आरोपी महिलेने मृत डॉक्टरांना नेमका कसा त्रास दिला, या प्रकरणात आणखी कुणी सहभागी आहेत का, याचा तपास करायचा असल्यानं महिलेला पोलीस कोठडी सुनावण्यात यावी असा सरकारी पक्षाचा युतिवाद होता। दोन्ही बाजूंचा युतिवाद लक्षात घेऊन न्यायाधीशांनी मनीषा माने या महिलेस 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। 23 एप्रिल पर्यंत आरोपी महिला कोठडीत असेल। रुग्णालयातील सर्व व्यवहार हे कागदोपत्रावरही हवे असा डॉक्टर वळसनकरांचा आग्रह होता। रुग्णांकडून आजकाल उपचारासाठी कोणतेही नोंद करता स्वीकारली जाणारी रक्कम या संदर्भात त्यांनी आक्षेप घेतला होता। जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला वळसनकरांनी कामावरूनही काढलं होतं। कामावरून काढल्यानंतर महिलेनं डॉक्टरांना आत्महत्या करण्याची धमकी दिली होती। डॉक्टर शिरीष वळसनकर हे सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन होते। मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोध निबंध त्यांनी देश विदेशातून सादर केलेले आहेत। मात्र 18 एप्रिलला रात्री 8 वाजता एसपी ऑफ न्यूरोसायन्स इथं रुग्णांची तपासणी करून घरी परतले असता बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आला। कुटुंबियांनी बेडरूमकडे धाव घेतली। त्यावेळी डॉक्टर शिरीष वळसनकर हे रक्ताच्या थारोळ्यात दिसले। रात्री 9 वाजता त्यांच्याच रुग्णालयात शिरीष वळसनकर यांना दाखल त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। यानंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आरोपी मनीषा माने या महिलेमुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख करण्यात आला।